हॅलो एव्हरीवन, मी राहुल राजा पुन्हा एकदा आपलं आर कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. चला तर मग बोलूयात आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आपला हा तिसरा लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक काही गोष्टी शिकलो. सेकंड लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम सोडवला होता, पण तो प्रॉब्लेम सोडवताना त्यात होणाऱ्या पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट अजून आपल्याला माहिती नाही आहे, पण आपण कसं सोडवायचा ते त्यातनं शिकलो. आजचा लेक्चर खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला आज शिकायला मिळणार आहे की आपण पोस्टिंग ते जे ट्रायल बॅलन्स असतं, ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू पाठवणं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये त्याला पोस्टिंग म्हणतो आपण. मग पोस्टिंग करायला तुम्हाला यायला लागेल. सेकंड थिंग, तुम्हाला ॲडजस्टमेंट जमतील, ज्या काही ॲडजस्टमेंट होत्या त्या पण जमायला लागतील. आणि क्लोजिंग कसं करायचं ते तर आपण काल पाहिलं होतं आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण शिकताना ते क्लोज करणारच आहोत. तर स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला. आजचा आपला टॉपिक फार महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे काही पोस्टिंगचे भाग मी लिहिलेले आहेत. त्याआधी मी थोडंसं तुम्हाला कालचं एकदा प्रॉब्लेम आणि ॲन्सर आपण कसं होतं त्याबद्दल सांगतो. बघा, इथे आपण असा प्रॉब्लेम आपला होता आणि आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे वेगवेगळे केले होते. आता इथे महत्त्वाचा पार्ट हा आहे की कॅपिटल लायबिलिटीला जातं, इथे लिहायचं आहे लायबिलिटीला, पण ते का लायबिलिटीला जातं. त्यानंतर परचेस आहे, परचेस आपण इथे लिहित होतो, हे सगळं आपण काल पाहिलं होतं. तर हे जे लिहिलेलं आहे मी, हे स्टार केलेले आहेत, इथे लेस वगैरे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कळणार आहे. त्याआधी छोटासा एक पॉईंट आपण क्लिअर करूयात. बघा, हे जे अकाउंट आहे हे आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठलं अकाउंट आहे? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे यात दोन अकाउंट आहेत. तर आपण काय केलं, हे बॉक्स केले. बॉक्सच्या वर क्लोजिंग बॉक्स म्हणतात त्याला, याच्या वर ट्रेडिंग अकाउंट आहे, याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ओके, मग आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण शॉर्टकट काय दिला आहे? TD. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला TC. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला PD, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला PC. मग थोडक्यात जेव्हा कधी आपल्या इथे लिहिलेलं आहे TD, तर आपल्याला आठवण ठेवायचं की आपल्याला इथे लिहायचं. इथे लिहिलेलं आहे TC, तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं. PD लिहिलेलं असेल तर या ठिकाणी लिहायचं. PC लिहिलं असेल तर या ठिकाणी. L लिहिलं असेल तर लायबिलिटीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. A लिहिलं असेल तर असेट्समध्ये लिहायचं आहे. हे सिम्पल, एकदम सिम्पल केलं आहे बरं का. म्हणजे फार असं डिफिकल्ट आहे असं काही केलेलं नाही, एकदम सिम्पल वेमध्ये आपण चालू आहे. तर हे एक शॉर्टकट्स लक्षात ठेवा. ओके, आता आपण काय करूयात, ह्या पॉईंटला पहिले समजून घेऊयात इथेच. आता मी काल परवाच्या लेक्चरला, म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर होता, फर्स्ट लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की इथे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही नॉमिनल अकाउंट आहे. दोन्ही नॉमिनल अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंट आहे म्हटल्यावर नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिटला जाणार एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिटला जाणार इन्कम अँड गेन. ठीक आहे. मग आता दोन अकाउंट नॉमिनल आहे, म्हणजे इथे पण खर्च चाललाय, इथे लॉस पण चाललाय, इथे इन्कम पण चाललाय, प्रॉफिट पण चाललाय. मग आता मुळात प्रश्न असा निर्माण होतो की कुठल्या प्रकारचे खर्च वरती लिहायचे आणि कुठल्या प्रकारचे खर्च खाली लिहायचे. कुठल्या प्रकारचं इन्कम वरती लिहायचं आणि कुठल्या प्रकारचं इन्कम खाली लिहायचं, हा प्रश्न आपल्याला, हे कोडं आज आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर लायबिलिटी काय असते, असेट काय असते ते पण आपण समजून घेणार आहोत. तर आपण वळूयात पहिले या पॉईंटकडे. यासाठी मी थोड्याशा हिंट्स आधी देतो तुम्हाला की कसं लक्षात ठेवायचं आहे. मुळात जर डेफिनेशन पाहिली तर इकडे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, इकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, इकडे डायरेक्ट इन्कम असतं, इकडे इनडायरेक्ट इन्कम असतं. ओके, आता हे झालं डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट. पण डायरेक्ट इनडायरेक्ट असतं काय नाही नेमकं ते समजून घ्या. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कुठले एक्सपेन्सेस? तर जे तुम्ही एक असं लक्षात ठेवा की मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आणि परचेसशी रिलेटेड. म्हणजे आपण काही परचेस करतोय तर त्याच्याशी रिलेटेड गोष्टी कुठे जातील? एक्सपेन्सेस कुठे जातील? ट्रेडिंग अकाउंटला. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जेव्हा फॅक्टरीमध्ये आपण काही करतो तर त्यावेळेस पण इथे जाणार. हे दोन पॉईंट आठवण ठेवा. अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ह्या दोन तुम्ही आठवण ठेवा. काय काय? परचेसशी रिलेटेड आणि मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस तुमचे TDला जाणार. आणि PDला जाणारे खर्च हे सेल्सशी रिलेटेड असणार आहे. आणि बघा, सेल्सशी रिलेटेड आणि ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड. ठीक आहे. सेल्स म्हणजे आपण जेव्हा सेल्स करतो, मला ॲडव्हर्टिजमेंट का करतोय? सेल होण्यासाठी. तर ॲडव्हर्टिजमेंट इथला पार्ट आहे. आणि वेजेस आपण देतोय वर्करला,
तर वेजेस देतोय, वेजेस हे कशाशी रिलेटेड आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसशी. तर नॉर्मली तुम्हाला आठवण काय ठेवायचे, परचेस आणि मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड खर्च इथे, सेल्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे खर्च इथे. इथे तुमचे जाणार डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कममध्ये सध्या तुम्ही सेल्स आठवण ठेवा एक, मी तुम्हाला सोपं करून देणार आहे, कळेल तुम्हाला काय बोलतोय मी ते. आणि इकडे सगळे बाकीचे इन्कम जाणार आहे. ओके, हे झालं तुमचं नॉर्मल बेसिक एकदम. आता याच्या मागे आपण कसं सोडवणार आहे काय हे समजून घेऊयात. ओके, आता हे दिले लायबिलिटी आणि असेट. लायबिलिटीज म्हणजे जे काही देणी आपण पहिलेच बोललो होतो, आणि असेट्स म्हणजे येणारे पैसे पण आणि संपत्ती पण. ओके, तर आता याच्यावरून या आधारावरून आपण ती लिस्ट समजून घेऊयात. त्या लिस्टमधली प्रत्येक वस्तू इथे का चालली आहे याचे प्रश्नांचे उत्तर आपल्याला शोधायचे. ओके, आता इथे आलो, हे समजून घ्या मी कशा पार्टमध्ये हे शिकवणार आहे. आजचा लेक्चर आपला कसा असणार आहे, सगळ्यात पहिला पार्ट असेल की या वस्तू ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू कुठे पाठवायच्या, तो पार्ट आपला पहिला असेल, त्याला आपण पोस्टिंग पार्ट म्हणणार. ओके, तर आपली जी लिस्ट असणार आहे त्यात या वस्तू आहेत फक्त, ॲडजस्टमेंटच्या वस्तू नाही. ॲडजस्टमेंट पण बघायच्याच आहे आज आपल्याला, पण ॲडजस्टमेंटच्या वस्तू नाही. सुरुवातीला मी काय शिकवणार आहे की लायबिलिटीज हे जे ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू आहे या इथे जातात, म्हणजे पोस्टिंग पार्ट आधी समजवणार आहे मी. ओके, मग आपल्याला या वस्तू इथे कशा जातात, कुठल्या वस्तू इथे जातात ते समजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एकदम सिंपल लिस्ट केली आहे तुमच्यासाठी. वळूयात आपण त्याच्याकडे. तर ही ती लिस्ट आहे. आता एकदम सिंपल वेमध्ये हे केलेली आहे, आपण वन बाय वन ते क्लिअर करूया. बघा, पहिले आपण दिलं आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे TDला ज्या ज्या वस्तू जातात त्यांची ही लिस्ट आहे. म्हणजे ह्या प्रत्येक वस्तू काय असल्या पाहिजे, परचेसशी रिलेटेड असल्या पाहिजे आणि मॅन्युफॅक्चरिंगशी. तर आपल्याला तेच समजून घ्यायचं की या वस्तू सगळ्या परचेसशी रिलेटेड आहेत का, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड आहेत का, हे समजायचं. आणि अजून एक पॉईंट सांगायचा राहिला, तो एकदा सांगतो. तर एक पॉईंट अजून होता की ट्रेडिंग अकाउंट जे असतं ना, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे हे जे अर्धा पार्ट आहे हा ट्रेडिंग अकाउंटचा आहे. मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय जातं त्याबद्दल गुड्स पण जातात. गुड्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी हे ट्रेडिंग अकाउंट मेंटेन करतात. तर हे एक बेसिक गोष्ट आठवण ठेवाल की गुड्सशी रिलेटेड गोष्टी कोण मेंटेन करणार आहे, ट्रेडिंग अकाउंट. मग गुड्सची रिलेटेड गोष्टी म्हणजे कुठल्या, तर गुड्सची रिलेटेड गोष्टी म्हणजे बघा, पहिले तर गुड्स काय असतं हे समजून घेऊयात. ठीक आहे, आता समजा मी फर्निचर परचेस केलं तर फर्निचर माझ्यासाठी गुड्स आहे का, तर नाही. मी कम्प्युटर परचेस केला तर कम्प्युटर माझ्यासाठी गुड्स आहे तर नाही. मग गुड्सची कन्सेप्ट काय, गुड्स म्हणजे एकदम सिंपल आठवण ठेवा की ज्यात आपण व्यवसाय करतो. म्हणजे फर्निचरच्या दुकानावाल्याने फर्निचर घेणं म्हणजे गुड्स आहे. मेडिकलमध्ये गेलो तर मेडिसिन्स जे आहेत, जे ड्रग्स आहेत ते काय आहेत, त्याच्यासाठी गुड्स आहेत. कपड्याच्या दुकानात कपडे गुड्स आहेत. मग ज्याचा ते व्यवसाय करतायत ते त्यांचं गुड्स. मग एखाद्या कपड्याच्या दुकानात कम्प्युटर आणला तर ते काय असणार, ते गुड्स असणार का, तर नाही. ओके, मग गुड्स म्हणजे काय आलं, गुड्स म्हणजे ज्यात आपण डील करतो. मग आपल्याला गुड्स कळाला, आता गुड्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण ट्रेडिंगमध्ये मेंटेन करणार आहोत. मग ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, तर ओपनिंग स्टॉक म्हणजे गुड्सचा वर्षाच्या सुरुवातीचा साठा, आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, गुड्सचा वर्षाच्या शेवटीचा स्टॉक, शेवटीचा साठा. म्हणजे थोडक्यात काय, तर गुड्स वर्षाच्या सुरुवातीला असलेलं, गुड्स वर्षाच्या शेवटी असलेलं. मग गुड्सशी रिलेटेड आहे म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये मेंटेन होणारच. परचेस, आता आपण 11th लहान असताना शिकलोय की परचेस गुड्स केले तर आपण परचेस अकाउंट एंट्रीमध्ये घ्यायचं. पण तेच आपण समजा परचेस फर्निचर केलं तर आपण फर्निचर नव्हतं, गुड्स नव्हतो घेत, म्हणजे परचेस नव्हतो घेत, त्यावेळेस आपण काय घेत होतो, फर्निचर अकाउंट. म्हणजे परचेस गुड्स ऑफ ₹10,000 तर आपण एक अकाउंट परचेस घेतो. पण तेच आपण परचेस कम्प्युटर म्हटलं तर आपण कम्प्युटर अकाउंट घेत होतो, परचेस अकाउंट घेत नव्हतो. मग या साध्या नियमावरून लक्षात येते की परचेसमध्ये फक्त लिहिलं काय आहे, गुड्स परचेस लिहिलेले. सेलमध्ये काय लिहिले, फक्त गुड सेल. सेम कन्सेप्ट सेल्सच्या बाबतीत पण आहे, गुड्स सोल्ड केले तरच सेल्समध्ये लिहा. फर्निचर सेल केलं तर फर्निचर अकाउंटमध्ये पाठवा, सेल्स अकाउंटमध्ये नाही. मग हा बेसिक नियम आहे. ठीक आहे, तर गुड्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे जातात, हे पण एक आठवण ठेवायला. ओके, चला मग आता आपण ती लिस्ट बघूयात. तर ही लिस्ट सुरू करतोय मी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलेल्या गोष्टी, सगळ्यात पहिली वस्तू दिली आहे स्टॉक. आता हा स्टॉक, आणि आठवण ठेवा इथे जेवढेही या वस्तू आहेत या सगळ्या ट्रायल बॅलन्समधून आलेल्या वस्तू आहेत. याच्यात ॲडजस्टमेंटमधल्या ठेवलेल्या नाही आहेत मी. ॲडजस्टमेंट आपण वेगळ्या पार्टमध्ये शिकणार आहोत. ओके, पार्टमध्ये म्हणजे आजच्याच लेक्चरमध्ये, पण नेक्स्ट लिस्ट त्याची केली आहे वेगळी.
तर पोस्टिंगच्या बाबतीत आपण शिकतोय पोस्टिंग. मी तेव्हा बोललो तुम्हाला की ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू कुठे जातात, त्यामुळे मी इथे असलेल्या वस्तू सगळ्या मी ट्रायल बॅलन्समधल्या घेतल्यात. अजून पण काही वस्तू असतात, पण आपल्याला आत्ता 12th बोर्डला इतक्या वस्तू इनफ आहेत. काही 1-2 असतील, सुटल्या असतील तर तुम्हाला पुढे मिळूनच जातील. बघूयात. मग आपल्याकडे ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल, वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक. मग वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक जो आहे तो TDला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता स्टॉकच्या बाबतीत, गुड्सच्या बाबतीत एकदम सिंपल लक्षात ठेवा, आलेला माल आणि वर्षाच्या सुरुवातीचा माल. आलेला माल म्हणजे परचेस आणि ओपनिंग स्टॉक हा डेबिटला लिहिला जातो. सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक हा क्रेडिटला लिहिला जातो. क्लोजिंग स्टॉक का क्रेडिटला? कारण बघा, कुठलेही आपण अकाउंट क्लोज करतो तर बॅलन्स CD आपण कुठे लिहितो? क्रेडिट किंवा डेबिट. म्हणजे पण गुड्सच्या केसमध्ये माल उरणार आहे म्हटल्यावर तो क्रेडिटला आपण बाय बॅलन्स CD म्हणून लिहितो. मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय? थोडक्यात ते अकाउंट क्लोज केल्यावर आलेला बॅलन्स. ओके. पण इथे आपल्याला तो बॅलन्स खाली दिलेलाच असतो नेहमी, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. फक्त आठवण ठेवा की ओपनिंग स्टॉक आणि परचेस डोक्यावरून थोडंसं जाऊ शकतं, कारण मी व्हिडिओ बनवतोय ते 11वीत कुणी अकाउंट पाहिलंच नसेल या हिशोबाने. ज्यांनी पाहिलं आहे त्यांना तर कळतच असणार आहे, पण जे 11वीत डायरेक्ट 12वीत बरेचदा फायनल अकाउंट शिकतोय आता आम्ही, तर त्यांच्याच हिशोबाने व्हिडिओ चालू आहे. तर मोस्टली आता काय करायचं आहे आपल्याला, तर इथे आठवण ठेवायचं की गुड्स जो ओपनिंग स्टॉक आहे आणि परचेस आहे तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा, आणि क्लोजिंग स्टॉक आणि सेल्स कुठे लिहिणार? तुम्ही क्रेडिटला लिहिणार, ट्रेडिंग अकाउंट. मग आता परचेसची रिलेटेड गोष्टी जर TDला जात आहेत तर स्वतः परचेससुद्धा TDलाच जाणार. त्यानंतर दिलं कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, म्हणजेच कॅरेज किंवा फ्रेटचा अर्थ होतो जे आपलं टेम्पो ट्रॅव्हलरचं जे भाडं देतो आपण, जे टेम्पो ट्रॅव्हलर नाही, जे आपले गुड्स आणतात ना, त्या टेम्पोचं वगैरे रेंट द्यायचं असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कॅरेज. मग ते कॅरेज किंवा फ्रेट हे 2 प्रकारचं असू शकतं. एक तर आपण माल विकत घेताना आणू शकतो किंवा माल विकताना, म्हणजे सेलच्या वेळेस. तर हे परचेसच्या वेळेस. इनवर्डचा अर्थ काय झाला की माल आणताना. मग माल आणताना म्हटल्यावर म्हणून कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड आलं तर तुम्हाला आठवण पाहिजे की हे इनवर्ड आहे म्हणजे हे माल आणताना केले गेलेलं भाडं आहे, त्यामुळे हे कुठे लिहायचं आहे? TDला लिहायचं आहे. आणि याच्या विपरीत समजा इथे कॅरेज आउटवर्ड किंवा फ्रेट आउटवर्ड आलं, म्हणजे आउटवर्ड शब्द जर आला तर आपल्याला PDला पाठवायचं आहे, मग ते सेल्सशी रिलेटेड असणार आहे. ओके. आणि आपण तेव्हा पाहिलं होतं की ट्रेडिंगच्या डेबिटला आपण परचेसशी रिलेटेड लिहिणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला खर्च कुठले लिहिणार? जे आपले याच्याशी रिलेटेड आहे, सेल्सशी रिलेटेड. ओके. मग आता इथे पुढच्या वस्तू दिल्या आहेत, डॉक चार्जेस, कस्टम ड्युटी, वेजेस, प्रोडक्टिव्ह. काही पॉईंटच आपण बघूयात, बाकी ही लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढाल, एकदा लर्न करूनच घ्याल, सोपं आहे. वेजेस, प्रोडक्टिव्ह, वेजेस अँड सॅलरी याबाबत बरेचदा कन्फ्युजन होतं मुलांना, ते आपण समजून घेऊयात. इथे बघा, सॅलरी पहिला शब्द दिला आहे, इथे वेजेस शब्द दिला आहे. ओके. डिफरन्स सांगतोय फक्त. अनप्रोडक्टिव्ह वेजेस आहे, इथे प्रोडक्टिव्ह किंवा वेजेस प्रोडक्टिव्ह असे शब्द येऊ शकतात. आणि इथे बघा सॅलरी अँड वेजेस दिलं, इथे वेजेस अँड सॅलरी दिलं. मग हा फरक लक्षात ठेवाल की या फरकांवरून तुम्हाला ओळखण्यात येईल की कुठल्या वस्तू इथे जातील, कुठल्या वस्तू इथे जातील. आणि पोस्टिंगच्या बाबतीत फक्त एक सेल्स आठवण ठेवा की जे TCला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाकीच्या गोष्टी जात नाही असं नाही आहे, काही गोष्टी जातात, ते आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंटमध्ये. आणि काही गोष्टी आहेत जे आपण सेपरेट लर्न करणार आहे, त्याला TC, TD, PC असं लर्न नाही करणार आहे. तर आपण ही लिस्ट आहे, यात सगळ्या गोष्टी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की फॅक्टरीशी रिलेटेड खर्च. मग ही लिस्ट तुम्ही लक्षात ठेवाल. आता ही लिस्ट तुम्हाला लर्न करायची आहे. आठवण ठेवाल की ही लिस्ट सगळी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणारी आहे. तर आपल्याला आता इथून पुढे ही लिस्ट लर्न असेल, पाठ असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही ते ट्रायल बॅलन्समधल्या वस्तू कुठे पाठवायच्या ट्रेडिंग अकाउंटच्या ते कळेल. ठीक आहे. आता हे सगळ्या वस्तू तुम्ही एकदा पाहाल आठवणीने, जसं की ऑइल, वॉटर गेस आहे, मोटिव्ह पॉवर कोल, हे सगळं कधी ऑफिसमध्ये वापरतो का आपण? हे सगळं फॅक्टरीमध्ये यूज होतं, त्यामुळे फॅक्टरीशी रिलेटेड, फॅक्टरी लाईटिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी कळून येतील. फक्त एक पॉईंट आहे जो वेगळा आहे, तो आहे ट्रेड एक्सपेन्सेस. आता बघा इथे, जसं की इथे बघा वेजेस अँड सॅलरी दिलं होतं आणि इथे सॅलरी अँड वेजेस दिलं होतं, तर फरक लक्षात आला की इथे सॅलरी अँड वेजेस आहे, इथे वेजेस अँड सॅलरी आहे. मग आपल्याला कळून येतं आहे की वेजेस अँड सॅलरी आलं तर TDला पाठवायचं आहे, सॅलरी अँड वेजेस आलं तर PDला पाठवायचं, हे कळतं आहे. पण ट्रेड एक्सपेन्स एक अशी गोष्ट आहे ना ज्याला थोडंसं कन्फ्युजन आहे. बघा फक्त ट्रेड एक्सपेन्स लिहिलं आहे आणि PDला तुम्ही PD पण बघाल ना, तर PD पण एक ट्रेड एक्सपेन्स लिस्टमध्ये लिहिलं आहे मी. म्हणजे थोडक्यात ट्रेड एक्सपेन्स कधी TDला जातो आणि कधी PDला जातो हे ओळखणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या वस्तू तुम्ही पाहाल ना तर त्या शब्दांमध्ये फरक आहे, सिमिलर नाही, फरक आहे, डिफरन्स आहे. ओके. पण ट्रेड एक्सपेन्स असा शब्द आहे की ज्याच्यात काही डिफरन्स नाही आहे.
सेम शब्द. मग आपल्याला ओळखता कसं येणार की ट्रेड एक्सपेन्स हा डेबिटला पाठवायचा आहे की क्रेडिटला पाठवायचा आहे, सॉरी TDला पाठवायचा आहे की PDला पाठवायचा आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला पाठवायचा की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, हे समजून सांगतोय, लक्ष ठेवा. तर ट्रेड एक्सपेन्सेस कुठेही येऊ शकतो ट्रायल बॅलन्समध्ये आल्यावर त्याला परफेक्ट ठिकाणी पाठवताना काही त्याचे भाऊ आहेत ते ओळखता आले पाहिजे, चुलते ज्यांना आपण म्हणूयात. तर आपण समजून घेऊयात थोडं. एक ट्रेड एक्सपेन्स आहे, ठीक आहे. ट्रेड एक्सपेन्स, एखादा चिडका आंबा असतो ना आपल्या फॅमिलीमध्ये, तर हा ट्रेड एक्सपेन्स चिडका आंबा आहे समजा, ओके. आणि बाकीचे त्याचे भाऊ आहेत, एक आहे जनरल एक्सपेन्स, एक आहे सन्ड्री एक्सपेन्स, एक आहे अदर एक्सपेन्स, एक आहे ऑफिस एक्सपेन्स, ठीक आहे. तर असे 4 नाव आहेत वेगवेगळे, लक्षात ठेवा. अजून 2-3 पण हे 4 महत्त्वाचे, त्याच्यावर फोकस करा. मग जनरल एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, अदर एक्सपेन्स, हे 4 त्याचे भाऊ आहेत ट्रेड एक्सपेन्स, ओके. आता एक आहे PD. PD म्हणजे असं गृहीत धरा तुम्ही, एक घर आहे आणि एक घर आहे TD. एक कार्यक्रम आहे, हे 5ही भाऊ आहेत, चुलते आहेत सगळे एकमेकांचे, आणि हे सडका आंबा आहे असं गृहीत धरू आपण. आता जेव्हा कधी PD म्हणजे त्याच्या इथे कार्यक्रम आहे, PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या घरी कार्यक्रम आहे समजा. आता हा सडका आंबा आहे, याच्यातला एकही भाऊ याच्याशी पटत नाही त्याचं. मग समजा जनरल एक्सपेन्सेस कार्यक्रमात आला तर हा घरीच राहतो, हा नाही आहे तिकडे, ठीक आहे. आणि सन्ड्री एक्सपेन्स आला तरी तो तेच करतो, अदर एक्सपेन्स आले तरी तो तेच करतो, ऑफिस एक्सपेन्स आले तरी तो तेच करतो. म्हणजे हे 4ही भाऊ आले, त्यातला एक पण आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या घरी, हे लोक तर सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या घरीच जाणार आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच जाणार आहे, कारण कार्यक्रम तिथे. हा मात्र ह्याच्यातला एक पण जण आला तर कुठे पळून जातो, ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि समजा हे 4ही जण कार्यक्रमात अब्सेंट आहे, याचे भांडणं तर याच्याशी आहे, प्रॉफिट अँड लॉसची नाही आहे. मग हे 4ही जर अब्सेंट आहेत तर हा काय करतो शहाणा, मग जातो कार्यक्रमात. म्हणजे थोडक्यात एकटा असेल ना तर तो PDला पाठवा, आणि जर त्याच्यासोबत त्याचे भाऊ बंधुकी असतील, काय भाऊ बंधू असतील सगळे, एक किंवा कोणी पण, तर हा पळून जातो ट्रेडिंगच्या डेबिटला त्याच्या घरी, ओके. मग आठवण काय ठेवणार तुम्ही, एकटा आला तर तो PDला जातो आणि त्याच्यासोबत हे भाऊ आले तर TDला जातो, ओके. एकटा आला तर PD आणि भाऊ आले तर TD, असं लक्षात ठेवायचं. हे सिंपल या अँगलने यासाठी सांगितलं की लक्षात राहतं, ओके. आणि तुम्हाला हे आठवेल आणि लक्षात राहील. तर ट्रेड एक्सपेन्स एकटा आला तर PDला आणि सोबत कोणी असेल तर TDला, ओके. मग सोबतचे हे 4 नावं आठवण ठेवाली, इथे आहेत ते 4 नावं. यांची जागा मात्र फिक्स आहे, हे लोक PDलाच जाणार आहे, हे कधीही TDला जाणार नाही, हे 4 PDलाच जाणार. आता हे आले तर कुठे कुठे आले पाहिजे, पण ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये या वस्तू आल्या म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्स आला तर आपल्याला लिहायचं आहे त्याला TDला किंवा PDला. मग ट्रायल बॅलन्समध्ये हा जर एकटा आढळला तर PDला पाठवा, याच्यासोबत याचे भाऊ आढळले तर याला कुठे पाठवायचं आहे, TDला पाठवायचं, ओके. एकटा आला तर PD, सोबत आले तर TD. तर ट्रेड एक्सपेन्सला असं आठवण ठेवा, कारण ह्याच्यात नावात पण बदल नाही. जसं की काही पॉईंट आहे, जसं की बघा इथे कॅरेज इनवर्ड, इथे लिहिलं आहे कॅरेज इनवर्ड, बरोबर आहे, पण इथे बघा कॅरेज आउटवर्ड लिहिलं आहे, म्हणजे आउटवर्ड, फरक तर आढळतोय ना, सेम नाव नाही. तर अशी ही लिस्ट थोडीशी राहील. आता याच्यातल्या काही गोष्टी पाहून घ्यात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटल्या रेंट, रेट, टॅक्सेस, आता पोस्टेज अँड टेलिग्राम, इन्शुरन्स, टेलिफोन. आता काही वेळेस काय होतं की सेल्सशी रिलेटेड, परचेसशी रिलेटेड तर कळतील तुम्हाला, पण काही वेळेस काही एक्सपेन्सेस असे असतात ना जे आपल्याला कळत नाही की परचेससाठी केलेत की सेल्ससाठी केले. जसं की टेलिफोन चार्जेस, आता टेलिफोन त्यांनी परचेससाठी पण केलेला असू शकतो सेल, मग अशा वेळेस त्याला कुठे पाठवायचं आहे तुम्हाला, PDला पाठवायचं. असे एक्सपेन्सेस म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस ते सगळे पाठवून द्यायचे तुम्ही PDला, ओके. तर ही लिस्ट व्यवस्थित लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणारे खर्च, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणारे इन्कम एकच दिलं आहे तेवढंच पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणारे खर्च आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणारं इन्कम, ओके. आता काही गोष्टी इथे बघा मी CR इथे काही वेळेस ना CR, इथे पण DR वगैरे लिहिलेले आहे, हे पॉईंट समजवतो. आता हे 4 गोष्टी आहेत, आठवण ठेवा. इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट आणि रेंट.
इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट आणि रेंट चारही गोष्टी जर डेबिटला आल्या, ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट आहे आणि क्रेडिट दोन साईड असतात ना, जर डेबिटला आल्या तर या चारही गोष्टींना पीडीला पाठवायचं आणि इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट, रेंट जर पीसीला आले तर ते तुम्ही पाठवायचं, क्रेडिटला आले तर ते पाठवायचं आहे पीसीला. मग आठवण काय ठेवणार? इंटरेस्ट, कमिशन, डिस्काउंट, रेंट डेबिटला आलं तर पीडी, क्रेडिटला आलं तर पीसी. हे नोट करून ठेवा आठवणीने. ओके, तर हे झालं तुमचं प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंट वगैरेची लिस्ट. हे आठवणीने बघा, आठवणीने व्यवस्थित रीड करा. आता बघूयात आपण लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे देणी होती. मग रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन किंवा रिझर्व्ह म्हणजे काय? इन फ्युचर मध्ये काही झालं तर त्यासाठी आपण रिझर्व्ह केलं. मग इन फ्युचरमध्ये ते देणेच आहे, पेएबल आहे. पेएबल आहे प्लस ते आपले आता हे जे पैसे असतात, एक नॉर्मली लक्षात ठेवा की लायबिलिटी साईडला ना आपण कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस पण लिहितो. तर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस काय असतं? कॅपिटल म्हणजे ओनरने गुंतवलेले पैसे, मग ओनरचे पैसे वाढत राहणार ना. रिझर्व्ह होणार, प्रॉफिट होणार, तो सगळा कुणाचा? ओनरचा. मग ओनर्स इक्विटी सगळी कुठे लिहिली जाते? लायबिलिटीजला. ओके, कारण जेव्हा कधी फ्युचरमध्ये व्यवसाय बंद होणार तर सगळा पैसा आहे कुणाचा? मिळणार कुणाला आहे? ओनरला. त्याच्यामुळे कॅपिटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लायबिलिटीला लिहिल्या जातात. मग ते रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह म्हणजे कुठल्याही प्रकारचे साईडला काढलेले पैसे आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नेट प्रॉफिट झालं तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करणारच आहोत, नेट लॉस झाला तर लेस करणारच आहोत, ते वेगळं झालं. पण रिझर्व्ह वगैरे हे सगळं सुद्धा कुठे लिहायचं आहे? लायबिलिटीला. आणि बाकी देणे जसं की लोन असेल, सनरी क्रेडिटर्स. तुम्हाला सनरी क्रेडिटर्स माहितीच असेल, 11th शिकला असेल, नसेल आठवत तर सांगतो. ज्याला आपण उधारीत माल विकतो, ज्याच्याकडून आपण उधारीत माल घेतो ते सनरी क्रेडिटर्स, आणि ज्याला आपण उधारीत माल विकतो ते सनरी डेटर्स. तर ज्याला उधारीत माल विकला त्याच्याकडून पैसे येणे आहे म्हटल्यावर असेट, म्हणून ते असेटच्या लिस्टमध्ये असणार सनरी डेटर्स. आणि सनरी क्रेडिटर्स म्हणजे कोण? लायबिलिटीज, कारण त्याच्याकडून आपण माल विकत घेतलेला आहे उधारीत, मग त्याला पैसे देणे आहे तर लायबिलिटी आणि येणे आहे तर असेट. आता असेट तर एकदम सोपे असतात, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, मोटिव्ह कार वगैरे 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 सगळ्या गोष्टी. आता हे तर असे पाठ करणार तुम्ही की असेटला काय जातं हे, पण हे जे 5 गोष्टी आहेत हे सेपरेट लर्न करायचे आपल्याला. TD/TC, PD/PC असे लर्न नाही करणार आपण. यात काय दिलंय? रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्डचं दुसरं नाव काय? सेल्स रिटर्न. रिटर्न आउटवर्डचं काय? परचेस रिटर्न. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जर सेल्स रिटर्न आलं किंवा परचेस रिटर्न आलं तर त्याला काय लिहायचं आहे? लेस फ्रॉम सेल्स, लेस फ्रॉम परचेस. ड्रॉइंग आलं समजा प्रॉब्लेममध्ये तर लेस फ्रॉम कॅपिटल. आणि करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर PCD. आपण करंट अकाउंटबद्दल आत्ता नाही बोलूयात, आपण करंट अकाउंटचे पण प्रॉब्लेम शिकणार आहोत. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट. जर हे आलं प्रकार आपल्या प्रॉब्लेममध्ये तर त्याला प्रोव्हिडंट फंडमध्ये ॲड करा. आणि RDD आलं समजा ट्रायल बॅलन्समध्ये तर एक फॉर्म्युला आपण शिकणार आहोत, जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवूयात त्याला फॉर्म्युल्यात पाठवायचं आहे. ओके, तर हे बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लर्न करायच्या आहे. ह्या व्यवस्थित लर्न करा, ठीक आहे. आणि काही गोष्टी सिम्पल होत्या, काही गोष्टी अवघड होत्या, त्या सगळ्या इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. सिम्पलवाल्या नाही, मी जे महत्त्वपूर्ण वाटले ते केलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण वळूयात इथे. आणि हे तर झालं आपल्या या सगळ्या गोष्टी कुठे जातील, या सगळ्या गोष्टी कुठे जातील हे आपल्याला कळालं. आता आपल्याला बघायचं आहे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कसे होतात, असे का होतात ते समजून घ्या. बघा, काही ॲडजस्टमेंट मोजक्या काढलेल्या आहेत ज्या मला वाटलं की जास्त महत्त्वाच्या आहे. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय रे बाळांनो? तर वर्षाच्या शेवटी असलेला स्टॉक, त्याला आपण TCला तर लिहावंच लागेल. TCला लिहिताना आणि याच्यात एक सोपी गोष्ट काय केली नीट समजून घ्या. अशा ॲडजस्टमेंट तुम्हाला कोणीही देणार नाही. काय लिहिले आपण? पहिला इफेक्ट TC म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे आणि लिहिताना काय लिहायचं आहे? बाय क्लोजिंग स्टॉक. असेटला लिहायचं आहे स्टॉक इन ट्रेड. म्हणजे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पण दिलेत आणि काय लिहायचं आहे ते पण इथे दिलेलं आहे. त्यानंतर दिले आपल्याला डेप्रिसिएशन ऑन असेट. असेटवर डेप्रिसिएशन करणे म्हणजे काय? असेटची व्हॅल्यू कमी करणे. मग असेटची व्हॅल्यू कमी करणे म्हणजे लेस. मग लेस केलं, कशातनं लेस केलं? जे डेप्रिसिएट केलं असेल ते. समजा फर्निचर डेप्रिसिएट आहे तर फर्निचरमधून लेस. फर्निचरमधून लेस करताना लेस डेप्रिसिएशन लिहिणार, इथे पर्सेंट लिहिणार जेवढे असतील तेवढे. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेप्रिसिएशन असेटची व्हॅल्यू कमी करते आणि असेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे लॉस. लॉस हा आपल्याला एकतर TD किंवा PDला लिहावा लागेल, तर इथे PDला लिहायचं आहे आपल्याला.
त्यानंतर आहे, कारण डेप्रिसिएट होताना ती असेट कुठे वापरल्या गेली हे माहीत नसेल, त्यामुळे आपण कुठे पाठवणार, त्याला पीडीला पाठवणार. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेएबल. पेएबल म्हणजे ॲड करायचे. पेएबल आहे ना ते, म्हणजे सॅलरी 9 महिन्याची दिली आहे, 9 मंथची सॅलरी दिली आहे, 3 मंथ्सची बाकी आहे. तर जी 9 मंथची आपण पीडीला लिहितोय त्यात अजून 3 मंथची आपल्याला काय करावी लागेल, ॲड. म्हणून आउटस्टँडिंगचा इफेक्ट काय केला, ॲड. आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला, कारण ते 3 महिन्याचं देणे बाकी आहे ना, मग देणे बाकी आहे म्हणून लायबिलिटीज. त्यानंतर दिलं आहे आपल्याला आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम पण सेम, इन्कम येणे बाकी, मग इन्कम येणे बाकी आहे म्हणून ॲड. आणि दुसरा इफेक्ट असेट. दोन्हीमध्ये आउटस्टँडिंगमध्ये ॲडच केलं आहे बघा. आणि दुसरा इफेक्ट आहे आउटस्टँडिंग जी वस्तू असेल ती, आउटस्टँडिंग जी वस्तू असेल ती. तर थोडक्यात अशा पद्धतीने ह्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. बाकीचे ॲडजस्टमेंट समजून घ्यात. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेड केले, मग ॲडव्हान्समध्ये पेड केले तर लेस करूयात, असेटला पाठवूयात, कारण प्रीपेड नेहमी कुठे जाणार आहे, असेटला. प्री रिसिव्ड लेस करायचं आहे, लायबिलिटीला पाठवायचं. लिहायचं काय ते पण दिलेलं आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड आलं तर तुम्हाला लेस करायचं आहे बिल्स रिसिवेबलमधून आणि ॲड करायचं आहे डेटर्समध्ये. आता हे असं का करतो आपण ते समजून घेऊयात. बघा, सगळ्यात पहिले तर काय होतं, आपण सेलर आहे आणि एक सप्लायर आहे आणि एक आहे, आपण एक सोप्या आयडियाने करू ना, थांबा 1 मिनटं. आपण काय करूयात की एक आहे डेटर्स आणि एक आहे क्रेडिटर्स. जो माल विकतोय याच्यासाठी तो झाला क्रेडिटर्स, आणि जो माल विकत घेतोय त्याच्यासाठी हा झाला क्रेडिटर्स. मग डेटर्स क्रेडिटर्समध्ये जेव्हा कधी बिल्स ऑफ एक्सचेंज होतं, बिल्स ऑफ एक्सचेंज पण टॉपिक आपण शिकणार आहोत. तर बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये काय होतं, बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये एक बिल तयार करण्यात येतं की बाबा इतके इतके रुपये या व्यक्तीकडून मला येणे आहे, ते स्टॅम्प पेपरवर केलं जातं. त्यानंतर त्याच्यावर हा सही करणार जो पैसे देणार आहे तो, मग सही केल्यावर ते कागदाला आपण म्हणणार बिल्स ऑफ एक्सचेंज. मग बिल्स ऑफ एक्सचेंज डिटेलमध्ये तेव्हा बघूयात, पण आत्ता फक्त लक्षात ठेवा की ते बिल एकासाठी रिसिवेबल आहे, एकासाठी पेएबल आहे. याच्यासाठी ते बिल पेएबल आहे आणि याच्यासाठी ते बिल रिसिवेबल आहे, कारण याने उधारीत माल घेतला याच्याकडून, तर याच्यासाठी ते बिल्स पेएबल आहे, याच्यासाठी ते बिल्स रिसिवेबल आहे. मग बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबलमध्ये डेटर्स क्रेडिटर्स पण इन्व्हॉल्व झाले की नाही, त्यामुळे जे काही बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झाले म्हणजे त्या बिलचे पैसे त्या तारखेला त्याने दिले नाही, मग दिले नाही तर बिल्स रिसिवेबलमधून लेस करा, आणि दिले नाही म्हटल्यावर अजून त्याच्याकडून पैसे येण्याचे म्हणजे डेटर्स परत वाढवा, कारण जेव्हा बिल्स बनवलं तेव्हा आपण डेटर्स कमी केले होते, आता परत डेटर्स वाढवा. मग त्याच्यानंतर आपल्याला दिले बिल्स पेबल, सेम गोष्ट, फक्त आता क्रेडिटर्सच्या बाबतीत राहणार. लेस फ्रॉम बिल्स पेबल, ॲड इन क्रेडिटर्स. अनरेकॉर्डेड सेल्स रेकॉर्ड करा, आणि सेल्स वाढलं की डेटर्स वाढणार, परचेस वाढलं की क्रेडिटर्स वाढणार. मग अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड परचेस, ॲड इन सेल्स, ॲड इन डेटर्स, ॲड इन परचेस, ॲड इन क्रेडिटर्स. इंटरेस्ट ऑन लोन ॲड करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पाठवा, कारण जे लोन आपण घेतलंय त्याच्यावर व्याज द्यायचंय म्हटल्यावर आपला लॉस म्हटल्यावर एक्सपेन्सला. त्यानंतर दिले इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, गुंतवलेल्या पैशावर व्याज मिळालं, ते मिळणार आहे म्हणून पीसीला ॲड करायचं आणि पीसीला पाठवायचं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करा कॅपिटलमध्ये किंवा पीसीसीला. पीसीसी आपण शिकणार आहे, पीसीसी म्हणजे आपण जेव्हा करंट अकाउंट ओपन करू तेव्हा हे समजावून सांगेल मी. तर ॲड इन कॅपिटल करायचं. मग दिलं आपल्याला पीडी म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, डिस्काउंट ऑन डेटर, हे इझी वाले आहेत. त्यानंतर न्यू बॅड डेब्ट, न्यू आरडीडी हे आपण प्रॉपर शिकणार आहे. आपण त्यात प्रॉब्लेममध्ये जेव्हा येणार आहे तर त्यात फॉर्म्युला आपल्याला शिकायचं आहे, त्याच्यामुळे हे पेंडिंग राहणार. आता हे आपण तेव्हा कंप्लीट करूयात हा टॉपिक एकदम छान. याच्यावर आपण एक व्हिडिओ सेपरेट तयार करणार आहे. त्यानंतर आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, गुड्स लॉस बाय फायर. या तिन्ही ॲडजस्टमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, गुड्स गेले. आणि मी पहिलेच तेव्हा सांगितलं की गुड्सशी रिलेटेड गोष्टी ट्रेडिंग अकाउंट मेंटेन करणार आहे. मग गुड्स गेले की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे आता जेव्हा कधी ॲडजस्टमेंट आली की गुड्स फ्रीमध्ये वाटले, गुड्स पार्टनरने नेले, गुड्स चोरीला गेले, जळाले, काहीही उद्या गुड्स कमी झाले की एक इफेक्ट टीसी. बघा सगळ्यांमध्ये एक इफेक्ट कॉमन आहे, टीसी. आणि मग ते इन्शुअर्ड असले तरी टीसी, अनइन्शुअर्ड असले तरी टीसी, आणि इन्शुअर्ड असेल तरी टीसी. आता इथे एक इफेक्ट कळला. आता गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हणजे काय रे, फ्रीमध्ये वाटले तर लॉस पण झाला म्हणून पीडी पण.
दोन्ही ठिकाणी लिहायचे वेगवेगळे. बघा इथे लिहिताना गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल लिहायचं, इथे लिहिताना ॲडव्हर्टिजमेंट लिहायचं. त्याच्यानंतर आलं गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, याला गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, पार्टनरचं नाव टाकायचं, ॲड इन ड्रॉइंग करायचं किंवा लेस फ्रॉम कॅपिटल करायचं. जर आधीपासून ड्रॉइंग आहे तर त्यात ॲड करायचं, आणि जर आधीपासून ड्रॉइंग नाही आहे तर लेस फ्रॉम कॅपिटल करायचं. आणि PCD तर आपण शिकणार आहे करंट अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये. मग आहे गुड्स लॉस बाय फायर, थेफ्ट, ॲक्सिडेंट. याच्यात दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तो माल आपला इन्शुरन्स केलेला असेल किंवा नसेल. जर इन्शुरन्स केला नाही तर सगळा माल लॉस झाला, पैसे बुडाले. पण समजा आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर मात्र 3 गोष्टी होतील. कालचाच जो आपला प्रॉब्लेम होते त्याच्यावरून सांगतो मी तुम्हाला. बघा इथे लिहिलं होतं गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉईड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000. याचा अर्थ काय, 5,000चा माल जळाला पण 2,000चा माल आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ₹2,000 आपल्याला मिळणार आहे इन्शुरन्स कंपनीकडून. म्हणजे आपलं नुकसान कितीचं झालं, फक्त 3,000चं. मग ₹5,000 TCला, काही कारणाने माल कमी झाला, जेवढा झालाय तो TCला लिहाच, म्हणजे एक इफेक्ट झाला TC ₹5,000. त्याच्यानंतर आहे दुसरा इफेक्ट, लॉस झालेला. लॉस कितीचा झाला, ₹3,000. ₹5,000 माल जळाला होता, 2,000 तर मिळणार आहे, मग 3,000चाच लॉस झाला, 3,000 पिढीला. आणि जे पैसे मिळणार आहे, मी तेव्हाच बोललो होतो की असेट म्हणजे काय, येणारे पैसे पण आणि संपत्ती पण. मग येणारे पैसे आहेत म्हणून असेटला. मग थोडक्यात तुम्ही आठवण काय ठेवायचं आहे, तर जेव्हा कधी ही ॲडजस्टमेंट असेल इन्शुअर्ड गुड्सची, तर त्या केसमध्ये काय देतील, या पद्धतीने देतील आता पाहिल्यानुसार. तर त्याचे 3 इफेक्ट होतील, TC, PD आणि असेट. काय लिहायचं ते पण इथे लिहिलेलं आहे बरं का, की काय लिहिणार तुम्ही. ओके. त्याच्यानंतर आलो आपण सॅलरी अँड कमिशन गिवन टू पार्टनर. मग हे पण आपलं PD आणि ॲड इन कॅपिटल. हे याच्यात तर हे आठवण ठेवा, PCC वगैरे मी शिकवणारच आहे. आणि ॲडिशनल कॅपिटल आणलं तरी ते ॲड करा, आणि असेटमध्ये पण लिहा आणि इथे पण लिहा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं नॉर्मल. आता आपण हे जे समजून घेतलं आहे ते काय होतं, तर आत्ता जे आपण समजून घेतलं की ह्या वस्तू कुठे जाणार, त्याच्यासाठी तुम्ही पहिली लिस्ट बघणार. कुठली लिस्ट बघणार, त्यासाठी तुम्ही ही लिस्ट. ओके. या लिस्टवरचं मी इरेज करतो जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकाल. हे नक्की लर्न करा पण, कारण हे जर तुम्ही केलं नाही तर फायनल अकाउंट थोडं डिफिकल्ट जाईल. आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवणार आहे, आपण टेक्स्टबुकमधले सगळेच प्रॉब्लेम सोडवणार आहोत, अनसॉल्व सगळे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. पण ते सोडवत असताना मी जेव्हा सोडवणार ना, तेव्हा मी हे सगळं लिहिणार की TDला जातं, TCला जातं, सगळं. पण तुम्हाला पण ते लर्न असलं पाहिजे, कारण एक्झामला तुम्हाला सोडवायचं असणार आहे. तर याचा स्क्रीनशॉट एक काढून घ्या तुम्ही. ओके. आता हे झाल्यानंतर मग तुम्हाला या वस्तू कुठे जातील हे जमायला लागेल. आणि जसं आपण प्रॉब्लेम सोडवूयात एक अजून आपण जो काल प्रॉब्लेम सोडवला होता तो एक्सप्लेन फक्त केला होता कसा सोडवायचा. आता उद्यापासून म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून आपण स्टार्ट करूयात की आपण कशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आता याचा तर स्क्रीनशॉट काढायची गरज नाही तुम्हाला, याचा एक स्क्रीनशॉट काढा. ओके. तर आता आज जे आपण पाहिलं आहे त्यानुसार आठवण ठेवा की आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवताना हे अकाउंट्स आखायचे, ट्रेडिंगची डेबिट, ट्रेडिंगची क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट, लायबिलिटी असेट या ठिकाणी पाठवायचे, करंट अकाउंटचे प्रॉब्लेम शिकायचे आहेत, बऱ्याचशा गोष्टी हिडन ॲडजस्टमेंट कशा असतात ते सगळं आपल्याला शिकायचं आहे. पण आता प्रॉब्लेम जसं आपण सोडवणार एक प्रॉब्लेममध्ये एक पॉईंट्स क्लिअर होत जातील. पण आजचा जो लेक्चर होता त्यावरून हे आपल्याला महत्त्वाचं होतं की या वस्तू कुठे जातील, तर या वस्तू कुठे जातील त्या लिस्टमध्ये लिहिलेलं आहे, त्या हिशोबाने त्याला लर्न करा. आणि यांचे इफेक्ट काय होणार आणि याला तिथे लिहिताना काय लिहायचं हे पण तिथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर
आशा करतो की तुम्हाला कळलेलं असेल. जर काही तुम्हाला वाटतं आहे की काही इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे किंवा काय, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्या पद्धतीने तयारी करेन. ठीक आहे. नमस्कार.